हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली। तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आज शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर चला आज गावामध्ये जायचं आहे शिवजयंतीचं। स्वरा आणि शंभू आधीच गाडीवर जाऊन बसलेले होते। मग त्यानंतर मी पण आवरलं आणि आम्ही चौघे पण गावात निघालेलो होतो। तर रस्त्यातच येथे समोरच चौकामध्ये शिवनेरी चौकामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली होती। तर तिथे डेकोरेशन आणि ते पण खूप छान केलेलं होतं। आम्ही सर्वांनी तिथे फोटो काढले। सकाळीच येथे कार्यक्रम झालेला होता। आम्ही तिथे उशिराच गेलेलो होतो। 5 वाजले होते आम्हाला जायला तिथे। मिस्टर पण स्कूलला गेलेले होते, त्यांच्या पण शाळेमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली होती आणि स्वराला स्कूलला सुट्टीच होती, त्यामुळे ती घरीच होती। आणि मग येथे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले। येथे डेकोरेशन ते खूप छान केलेलं होतं। आमचे इथे खूप छान दर्शन झाले। इथे गर्दी पण नव्हती, सकाळी जास्त गर्दी असते त्यामुळे आम्ही मग उशिराच येत असतो। आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून बाहेर निघालो। मग त्यानंतर देवी जगदंबा मातेच्या मंदिरात पण आलेलो होतो। काही वेळ इथं पण बसलेलो होतो। गावात आल्यानंतर आम्ही 5-10 मिनिटासाठी का होईना दर्शनासाठी येतच असतो। मग दर्शन झाल्यानंतर मनाला खूप असं प्रसन्न पण वाटत असतं, त्यामुळे आम्ही जेव्हा पण गावात येत असतो तेव्हा आम्ही दर्शनासाठीच येत असतो। शंभूचं येथे स्वतःच पायऱ्यांवरती चढण्याचं चाललंय आणि मुलांना पण आल्यानंतर खूप असं फ्रेश वाटतं। इथे मोकळी जागा असते त्यामुळे मग त्यांना खेळायला खूप छान वाटत असतं। ह्या काकांची ओळख असल्यामुळे मग ते काका लगेच त्याला प्रसाद देण्यासाठी पुढे आलेले होते। येथे आम्ही भरपूर वेळ बसलेलो होतो। येथे खेळण्यासाठी मोकळी जागा असल्यामुळे मुलांना पण छान वाटतं खेळण्यासाठी। आम्ही पण येथे थोड्या वेळ काही वेळ बसत असतो आणि देवीच्या मंदिरात आल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटत असते आणि मुलं पण खेळत असतात, त्याच्यामुळे त्यांना पण छान वाटतं। शंभू आणि स्वराचं पण खेळायचं चाललेलं आहे येथे। आणि त्यानंतर आम्ही पण जगदंबा मातेच्या मंदिरासमोरूनच छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघणार होती। मग त्यामुळे आम्ही पण तेथेच थोडा वेळ घालवला आणि मुलं पण खेळत होते, त्यामुळे आम्ही तेथेच बसलेलो होतो। मग त्यानंतर मग शंभूला पण पेढे घ्यायचे होते, पेढे खायचे होते, मग पेढे घेतले तेथे। तर येथे मिरवणुकीची तयारी पण चाललेली होती, तर सर्व काही डेकोरेशन ते करत होते। मग त्यानंतर तयारी झाल्यानंतर पहिले महाराजांची आरती केली, मग त्यानंतर मिरवणूक निघाली।
इथे शंभू माझ्याजवळ असल्यामुळे त्या डीजेच्या आवाजाला तो खूप घाबरत होता. तर मला ते पूर्ण काही आरती शूट करता नाही आली, क्षमस्व असावे. आरती झाल्यानंतर मग मिरवणूक निघालेली होती. मिरवणुकीची खूप छान तयारी केलेली होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघालेली होती. शिवभक्तांनी खूप छान तिथे मिरवणुकीची तयारी केलेली होती. हे बघा कसे किती छान लाईटीच्या छत्र्या घेतलेल्या. त्या माणसांनी खूप छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पुढे ह्या लाईटीच्या छत्र्या घेऊन चाललेले आहे ते. तर खूप छान असं बघण्यासाठी खूप छान वाटत होतं. मिरवणूक भरपूर पुढे निघालेली होती. मिरवणुकीचा कार्यक्रम पण खूप छान चाललेला होता. पण मग आम्हाला पण त्या डीजेच्या आवाजाने शंभू घाबरत होता. मग आम्हाला पण घरी निघून यावे लागले. 19 फेब्रुवारी म्हटले का शिवजयंतीचा कार्यक्रम हा खूप जल्लोषात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवतच आहे. त्यानंतर आम्ही घरी निघाल्यानंतर स्वराचं चाललं, स्वरा बाबा आईस्क्रीम खायची. तर आम्ही दोघींनीच ती आईस्क्रीम घेतलेली होती. तर मिस्टरांना पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी नाही घेतली. शंभू आणि ते बाहेर उभे होते. गावातून आल्यानंतर आमचं जेवण झालं. आता आवरलेलं आहे. तर इथं स्वरा पण अभ्यास करू राहील. स्वराचा अभ्यास काही बाकी होता तर तिचा अभ्यास चालू आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.